संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यात देखील कालपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। कालपासून धुळे जिल्ह्यात पावसाचे वातावरण असल्यामुळे काल सायंकाळी उशिरा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धुळे जिल्हा पोलीस कवायत मैदान येथे पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडत आहे। पोलीस कवायत मैदानावर पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे। त्यामुळे आजची भरती प्रक्रिया रद्द होऊन ती 24 जून रोजी होणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय पोलीस मुख्यालयात केली असल्याची माहिती देखील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली आहे। दुसरीकडे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी पाऊस झाल्याने संपूर्ण मैदान हे चिखलमय झाले। त्यामुळे या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवणे मुश्किल झाले असून ही भरती प्रक्रिया रद्द करून पुढील तारीख आम्हाला देण्यात यावी, जेणेकरून आम्ही केलेली वर्षभराची तयारी मेहनत याचा विचार पोलीस प्रशासनाच्या वतीने करावा अशी मागणी पोलीस भरतीच्या आलेल्या उमेदवारांनी व्यक्त केली आहे। मालेगाववरून आलेलो आहे पोलीस भरतीसाठी धुळे येथे। तर इथली कंडिशन अशी आहे ग्राउंडची की आम्ही प्रॅक्टिस केलेली पूर्ण कोरडी जागेत आणि आज ही ग्राउंडची कंडिशन अशी का पूर्ण चिखल आहे ना, आम्हाला शूज घालून पळता येणार नाही, त्यामुळे आमचे नुकसान होणार आहे इथे। त्यामुळे सरांनी आमचा विचार करावा, एस पी साहेबांनी, आणि तारीख आम्हाला पोस्टपोन करून द्यावा, कारण आमचा जो परफॉर्मन्स आहे तो देता येणार नाही आम्हाला, जे आमचे मार्क वाढणार आहेत। कारण आज आम्ही देणार आहेत, आज कदाचित आमच्या 36चं ग्राउंड बसणार आहे, पण उद्याचा येणारा मुलगा 41चं मारणार आहे। त्याच्यामुळे आम्ही गेलो का आमची वर्षभरची मेहनत वाया जाणार आहे सर। त्यामुळे सरांनी आमचा विचार करावा आणि तारीख आम्हाला पोस्टपोन करून द्यावा। सर, पाऊस झालेला आहे काल रात्री आणि मैदानी चाचणी जी आहे तिची आज नेमकी काय परिस्थिती आहे आणि ग्राउंडचं काय आता नियोजन आहे? या माध्यमातून मी सगळ्यांना एक आवाहन आणि सूचना करू इच्छितो की जे विद्यार्थी कॅन्डिडेट्स दुरून आलेले आहेत आणि जे पावसामध्ये त्यांना इथे राहण्याचं कुठेही सोय नाही, तर आपण धुळ्यामध्ये जो आमचा पोलिसांचा मल्टीपर्पज हॉल आहे तिथे सर्व त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तिथे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तिथे टॉयलेट्स आणि बाथरूम देखील आहेत। त्याच्यामुळे उद्या समजा त्यांची भरती आहे, त्यांनी आज रात्रीपासून तिथे मुक्काम केला तरीही पोलीस त्यांना अलाउड करत आहेत आणि याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असं आम्ही एक आवाहन करत आहोत। कालच्या धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे ग्राउंड सकाळी आम्ही जेव्हा रिव्ह्यू घेतला तेव्हा ओलं होतं, त्याच्यामुळे सर्वानुमते आम्ही असा निर्णय घेतला की या ओल्यामध्ये आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना आणि कॅन्डिडेट्सना पळवणार नाही। त्याच्यामुळे आज दुपारी त्यांना 2:30-3 वाजता मी बोलवलेलं आहे। त्याच्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी देखील तिथे येणार आहेत आणि ते देखील ग्राउंडची जर योग्य वाटलं तरच विद्यार्थ्यांना आम्ही तिथे त्यांची टेस्ट घेऊ। आज देखील जरी पाऊस झाला तरी त्यांना संपूर्ण विद्यार्थ्यांना नवीन तारीख देण्यात येईल, कुठल्याही विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून डावललं जाणार नाही।